Namaste, this is Abhijit Jadhav, as numerologist and tarot card reader. Welcome to my channel, welcome to शक्ती परिवार. आज एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत नंबर 8 साठी येणारा वर्ष कसं आहे. मुलांक 8च्या लोकांसाठी येणाऱ्या वर्षभरात करिअर, फायनान्स, त्यांचे रिलेशनशिप, हेल्थसाठी काय चान्सेस आहेत, कसं काय आहे टॅरो कार्डचं मतं, त्यांच्यासाठी आपण जाणून घेणार आहोत. त्यांचे लकी क्रिस्टल, लकी डेज या सगळ्याची चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा. सो चला जाणून घेऊयात नंबर 8 बद्दल. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला असेल त्या लोकांचा मुलांक असतो 8. याचा मालक आहे शनी. शनी हा ग्रह ॲम्बिशियस आहे, लेट रिझल्ट देणार आहे, सुरुवातीला स्ट्रगल आणि नंतर भरभरून यश देणार आहे. शनी तुमची कन्सिस्टन्सी, पर्सिस्टन्स चेक करतो आणि या सगळ्यासाठी आणि त्याच्या अपोजिट हा जे येणारा 2025 वर्ष आहे ते मंगळाचं आहे. त्याच्या अपोजिट इथं मंगळ इम्पल्सिव्ह आहेत, त्याचे ॲक्शन फास्ट अँड फ्युरियस आहेत. तर हे कॉम्बिनेशन येणाऱ्या टाईमसाठी तुम्हाला कसं राहतंय बघूयात. ओव्हरऑल तुमच्या वर्षाची थीम काय आहे आपण आधी सुरुवातीला ती चेक करूयात. या वर्षाची थीम तुमच्यासाठीची आहे लाईफ एनर्जी. द हॅपी फेरी सनशाईन ब्रिंग्स लॉट्स ऑफ लाईफ गिविंग एनर्जी. सी रिमाइंड्स यू टू शाईन युअर लाईट अँड रिव्हील एनिथिंग इन द शॅडो दॅट नीड टू बी हील. या वर्षभरामध्ये तुम्हाला तुमची ओन एनर्जी, तुमची ओन लाईटवर काम करायचं आहे. ज्या गोष्टी तुम्ही होल्ड करून ठेवताय, ज्या गोष्टी जे लाईफमधले इन्सिडेंट्स असतील, पास्ट गोष्टी असतील, जे तुम्हाला ही होल्ड करून ठेवताय त्या सगळ्याला आता हील करण्याची गरज आहे. ती एनर्जी तुमच्यामधून आली पाहिजे, त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आल्या पाहिजेत, यावर तुम्हाला फोकस केला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला आता लेट गो करायचं हा सांगणारा ही वेळ आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी लेट गो कराल त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये आपोआप ती पॉझिटिव्ह एनर्जी एंटर होताना दिसते आहे. त्यामुळे तुम्हाला या वर्षभरामध्ये हिलिंगचा उपयोग करायचा आहे. तुमच्या शॅडो वर्क करायचं आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या नाही त्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला सोडून द्यायच्या. चला जाणून घेऊयात आता तुमच्या करिअरमध्ये काय होताना दिसतंय, तुमचे फायनान्सेस काय म्हणतात. करिअरच्या बाबतीत विचार करायचं झाला तर करिअर एक पॉझिटिव्ह नोटवर सगळ्या चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहेत. स्टेबिलिटी येताना दिसते, मॉडरेशनमध्ये सगळ्या गोष्टी चालताना दिसत आहेत. कुठेही जास्त त्रास नाही आहे, कुठेही जास्त हेक्टिक गोष्टी होत नाही आहेत. ओव्हरऑल तुम्ही बॅलन्स मेंटेन करताना दिसता. युनिव्हर्सल सपोर्ट तुमच्या करिअर आणि फायनान्शियल लाईफमध्ये मिळताना दिसतोय. हेरिटेड गोष्टी असतील, हेरिटेज प्रॉपर्टीज असतील, त्याच्या रिलेटेड इश्यूज या वर्षभरात रिझॉल्व्ह होताना दिसत आहेत. तुमच्या फॅमिलीसाठी एक फायनान्शियल सिक्युरिटी जी तुम्हाला डेव्हलप करायची आहे त्या गोष्टी तुम्ही करू शकता. ज्या लोकांना नवीन घर घ्यायचं होतं, काही लँड परचेस करायची होतं, त्यासाठी हा चांगला टाईम आहे. त्यांच्यासाठी ते लोक ह्या गोष्टी करू शकतील. फायनान्शियल सिक्युरिटीच्या ज्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत तिथं तुम्हाला चांगली सिक्युरिटी मिळताना दिसते. ज्या लोकांनी रिसेंटली न्यू बिझनेसेस स्टार्ट केले असतील त्या लोकांना त्यांचा मनीचा फ्लो वाढताना दिसतोय किंवा एक मॉडरेशनमध्ये त्यांचा खर्च निघेल इतपत सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत. त्यामुळे ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये चांगली घडताना दिसते. या वर्षभरात फायनान्शियल गोष्टींमध्ये बऱ्याच ठिकाणाहून तुमचं फायनान्शियल स्टेटस रेज होताना दिसतोय. ज्या गोष्टी स्टक होत्या, ज्या गोष्टी मूव्ह होत नव्हत्या त्या गोष्टी आता मूव्ह होताना दिसत आहेत. त्यामुळे ओव्हरऑल लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस येताना दिसत आहेत. त्यामुळे ती गोष्ट तुमच्यासाठी जास्त चांगली ठरताना दिसते. ओव्हरऑल फायनान्शियल गोष्टींचा जर विचार करायचा झाला तर तुम्ही तुमचे फायनान्शियल डिसिजन, तुमच्या फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत, एक्सपर्टसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करा. त्यांचा ॲडवाईस घेण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला रिझल्ट चांगले बघायला मिळताना दिसत आहे. जर रिलेशनशिप, पर्सनल लाईफ बघायची झाली तर पर्सनल लाईफमध्ये हॅपी पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसत आहेत. नवीन रिलेशनशिपची सुरुवात होताना दिसते. एक्झिस्टिंग रिलेशनशिपमध्ये तुम्ही नव्याने विचार करताना दिसताय. नवीन इमोशन्स असतील, नवीन फिलिंग्स असतील. या वर्षभरामध्ये कॅल्क्युलेटिव्ह तुम्ही राहणार आहात. तुमचं इमोशनसुद्धा तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह वेमध्ये एक्सप्रेस करणार आहात की आपण ओव्हर थिंक नाही करत आहे, ओव्हर इंडल्ज नाही होत आहे. या सगळ्याचा विचार तुम्ही रिलेशनशिपमध्ये करताना दिसताय. रिलेशनशिपमध्ये एक फाईन लाईन तुम्ही आखताना दिसताय की जिथे तुम्ही तुमचं सेल्फ इस्टीम पण मेंटेन करता आणि समोरच्यालाही त्याचं सेल्फ इस्टीम मेंटेन करायला टाईम देता. सो ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी चांगल्या होताना दिसतात. पण जे लोक रिसेंटमध्ये नवीन रिलेशनशिपमध्ये आल्या त्यांना थोडा पेशन्स ठेवावा लागणार आहे. कारण की त्या कमिटमेंटसाठी थोडा वेळ लागू शकतो किंवा त्यांच्या मनातून त्या गोष्टी येण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. तेवढा पेशन्स तुम्हाला या वर्षभरामध्ये ठेवावा लागणार आहे. हेल्थच्या बाबतीत विचार करायचं झालं तर हेल्थमध्ये तुम्ही ओव्हर थिंकिंग करत नाही आहे ना, ओव्हर बर्डन तुम्ही नाही आहे ना, या गोष्टीचा विचार करायचा आहे. जर तुम्ही आयसोलेशनमध्ये जात असाल, जर तुम्हाला
काय पुढे प्रोसेस करायचं या गोष्टी कळत नसतील तर तुम्हाला इथं थांबवून विचार करायचा आहे की बाबा आपल्याला आपली हेल्थ कशी ठीक करता येऊ शकते. ओव्हरऑल थोडेफार मेंटल ब्लॉक्स किंवा मेंटल इश्यूज तुम्हाला रिझॉल्व्ह करायचे आहेत. त्यातून तुमच्या हेल्थला चांगले रिझल्ट्स बघायला मिळताना दिसत आहेत. त्याचा तुम्ही उपयोग करा आणि तुम्हाला रिझल्ट चांगले बघायला मिळतील. आता बघूया तुमच्यासाठीचे लकी कलर्स, लकी नंबर्स काय आहेत. लकी कलर्सच्या बाबतीत विचार करायचं झालं तर व्हाईट कलर आणि लाईट ब्ल्यू कलर तुमच्यासाठी जास्त लकी ठरताना दिसत आहेत. नंबर 5 आणि नंबर 6 हे तुमच्यासाठी जास्त लकी नंबर्स ठरताना दिसत आहेत. मंडे हा तुमचा लकी डे येतोय. फ्रायडे तुमच्यासाठी लकी ठरतो आणि वेडनेसडेसाठी तुमच्यासाठी सुद्धा चांगला ठरतोय. या तिन्ही दिवसांचा उपयोग तुम्ही करा. नंबर 1च्या सिरीज, नंबर 5 आणि 6च्या सिरीजमध्ये येणाऱ्या डेट्स तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला रिझल्ट चांगले बघायला मिळताना दिसत आहे. या वर्षभरात उपासना करायची झाली तर हनुमान चालिसाचं पठण करणं तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे. मारुती सूत्राचं पठण करणं तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे. आणि एका प्रॉपर रुटीनमध्ये येणं, डिसिप्लिनमध्ये येणं हे तुमच्यासाठी जास्त चांगलं ठरताना दिसतं. त्याचा तुम्ही नक्की उपयोग करा. आता तुमच्यासाठी बघूयात स्पेशल युनिव्हर्सल गायडन्स काय आहे. युनिव्हर्स तुम्हाला म्हणत आहे शनिदेवांची खास पॉलिसी आहे, डू नॉट हॅव ओव्हर एक्सपेक्टेशन. तुम्ही तुमचं कर्म करत राहा, एक्सपेक्टेशन जास्त करू नका. यावर्षी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे इमोशनल ब्लॉकेजेस आहेत त्यावर काम करायचं. त्या गोष्टी रिलीज होताना दिसत आहे आणि त्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करून त्या गोष्टी रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे कन्फ्युजन्स होते, ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला शेक करत होत्या त्या आता रिझॉल्व्ह होताना दिसत आहेत. त्यावर पण तुम्ही काम करणं गरजेचं आहे. जर तुमचं पॅशन असेल रीडिंग बाबतीत, रायटिंग किंवा पेंटिंग किंवा आर्ट्समध्ये काही तुमचं पॅशन असेल तर त्यावर तुम्ही काम करू शकता. तुम्ही तुमचे क्रिएटिव्ह आयडियाज परसिव्ह करण्यासाठी हे वर्ष तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे. म्युझिकला तुमच्या लाईफचा इंटिग्रल पार्ट बनवा जेणेकरून तुमचा मूड हॅपी राहील. तुम्हाला हेल्थमध्ये त्याचे चांगले बेनिफिट्स बघायला मिळतील. मेडिटेशन तुमच्यासाठी या वर्षभरामध्ये खूप चांगलं राहील जेणेकरून मेंटल ब्लॉक्स जे आहेत किंवा तुम्हाला तुमचा इनर व्हॉइस, इनर गायडन्सवर तुम्हाला काम करता येईल. या वर्षभरामध्ये नवीन फ्रेंड्स जर तुम्ही बनवाल जे लाईक माइंडेड असतील तरी तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला मिळताना दिसत आहेत. जर आपण क्रिस्टलच्या बाबतीत विचार करायचं झालं तर तुमच्यासाठी जे लकी क्रिस्टल बनताना दिसतंय ते म्हणजे तुम्हाला वेल्थ मिक्सेल वापरायचं आहे ज्याच्यामध्ये 3 स्टोन्स एकत्र असतात. त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. आणि दुसरं क्रिस्टल आहे जे तुम्ही टायगर आय हे क्रिस्टल वापरण्याचा प्रयत्न करा जे तुम्हाला एक स्टेबिलिटी देण्याचा प्रयत्न करेल, इव्हल आयपासून वाचवण्याचा प्रयत्न करेल. हे 2 क्रिस्टल्स तुम्ही नक्की वापरा आणि बघा लाईफमध्ये कसं पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसत आहेत. ओव्हरऑल हे वर्ष तुम्हाला सांगते की तुम्ही डिसिप्लिन राहा, ऑर्गनाइज्ड राहा, ज्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला मिळू शकतात. तुम्ही तुमच्या गोष्टींमध्ये बॅलन्स मेंटेन करून ठेवण्याचा प्रयत्न करा. जे शॅडोज तुमचं आहे, जे तुमची निगेटिव्ह साईड आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला बरेच चांगले रिझल्ट्स बघायला मिळताना दिसतात. ज्या निगेटिव्ह हॅबिट्स आहेत, ओव्हर थिंकिंग असेल, निगेटिव्ह ज्या ॲडिक्शन्स असतील त्या गोष्टींना कमी करण्याचा प्रयत्न करा. रिझल्ट चांगले मिळताना दिसत आहे. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बेटर गोष्टी हव्या असतील तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करा आणि बघा लाईफमध्ये कसे पॉझिटिव्ह चेंजेस होतात. हे सगळं झालं नंबर 8साठी. आता बघूयात तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठीचा एक महत्त्वाचा सल्ला असाच आहे की जर तुम्ही ग्राउंडेड राहताय, पोलाइटली लोकांशी राहताय, पेशंट राहताय तर तुम्हाला रिझल्ट्स किंवा जी ग्रोथ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. ते ॲक्सेलरेटेड ग्रोथ जी म्हणतो ती बघायला मिळेल. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा.